तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणारे तसेच शेतीवर कमीत कमी खर्चाचं नियोजन करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण अशाच अनुभवी शेतकऱ्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा। तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। भाऊराव भुजंगराव गयाळ, पत्ता नेऊरवाडी। तर मला सांगा, ह्या म्हशीचा व्यवसाय आपण दुग्ध व्यवसाय शेती जोड व्यवसाय कधीपासून करता? तरी झाले 1 वर्ष झालं। बरं। तर आता आपण 2 म्हशी एकदाच आणल्या होत्या की 1 म्हशी? नाही, दोन्ही एकदाच आणले। दोन्ही एकदाच का? बरं। तर ही जी म्हैस आहे ही कितीला आणली? ही पलटी समजा 1:10ला समजा। 1:10ला? बरं। इलेली आहे की गाभण आहे आता? आता गाभाय गेली। बरं। तर ही दूध किती लिटर देत गेली? ही समजा पहिल्यांदा देत गेली 6 लिटर। 6 लिटर। आता चालूमध्ये? आता चालूमध्ये 4 समजा ते आली। 4 लिटर एक टाइम? हा, एका टाइम। बरं। आणि ही जी दुसरी म्हैस आहे ही कितीला आणली? ही 1:10लाच पडली। 1:10ला? बरं। तर आता ती किती लिटर दूध देते? आता 5 देते ती। 5 लिटर? बरं। तर मग दोन्हीचं मिळून एका टायमाला डेअरीला देता का वरवी काय? डेअरीला? तर डेअरीला काय रेट प्रमाण जाते दूध आपलं? 60 पर्यंत जाते। 60 पर्यंत? बरं। तर मग सकाळी दूध काढल्यापासून याला काय नियोजन करता? चारा काय टाकता? सारा म्हणजे हे कोल्डा काही गोला काही। बरं। आणि यांच्या चाऱ्यासाठी किती तुम्ही जमीन ठेवली, क्षेत्र? एकरभर आहे ना। बरं। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ते तुम्हाला तिकडे बाटूक दिसत असेल तर ते एकरभर चारा आणि इकडे हे बघू शकता, इकडे गजरा गवत, हे गजरा गवताच्या काही ओळी ठेवलेल्या आहेत। तर अशा प्रकारे बघू शकता यांनी या 2 म्हशीसाठी एवढं क्षेत्र ठेवलेलं आहे। तर ते जे ओला चारा आहे त्याचे म्हणजे कुट्टी करता का डायरेक्ट टाकता? नाही ना, कुट्टी। बरं। तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, तुम्हाला मी दाखवत आहे की कशा प्रकारे बघा या टाकीमध्ये कुट्टी केलेली आहे आणि अशा प्रकारे या म्हशीला खायला टाकतात। तर एकंदरीत या 2 म्हशीचं हप्ता किती येत असेल म्हणजे आपल्याला? हप्ता अंदाजे समजा आता पहा की 7,000 येत असेल। 7,000। आणि यांना ढेप ठेवता का खायला? ढेप किती टाइम ठेवता ढेप? 2 टाइम? किती किलो ठेवता अंदाजे? अंदाजे समजा 5 किलो दोन्हीमध्ये? एका म्हशीला 5। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आणि हे बघू शकता यांनी हे शेड पण इथं पहिलं बांधलेलं आहे जुनं, आणि हे म्हशीसाठी बघू शकता इथं बाहेर दिवसा बांधतात। तर कशा प्रकारे आपलं कमी खर्चात असं नियोजन लावलेलं आहे। तर नक्की तुम्ही पण अशा प्रकारे नियोजन लागू शकता। हे जे तुमचं हे पत्राचं शेड बांधलं होतं, तर हे कधी बांधलेलं आहे? 2 वर्ष झाली त्याला। बरं। त्याला एकंदरीत किती बाय किती असेल ते? ते म्हणून हे 40 आहे का? 40 बाय 16। बरं। तर किती खर्च आला असेल तेव्हा आला असेल समजा 1 लाखाच्या वर आला त्याला। 1 लाखाच्या वर? बरं। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, त्यांच्यामध्ये कुटार वगैरे ठेवता का? हा, कुटार। बरं। तर त्यामध्ये कुटाराची सोय असते। आणि हे बघू शकता यांच्या म्हशी। तर आता मला सांगा, हे दुग्ध व्यवसाय तुम्ही आता करायले, तुम्हाला या गोष्टीत दुग्ध व्यवसाय परवडते का? दुग्ध व्यवसाय वाढवायचा काही विचार आहे का? हा, वाढवायचा। बरं। म्हणजे किती म्हशीपर्यंत वाढवायचा विचार चालू आहे? ते 10 पर्यंत करायच्या। बरं। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसाय परवडते, यामुळं यांनी आणखीन दुग्ध व्यवसाय म्हशी वाढवण्याचा विचार केलेला आहे। तर तुम्ही पण नक्की तर शेतकरी मित्रांनो, यांचं तुम्हाला शेड पण दाखवतो। बघू शकता शेडचं नियोजन कसं आहे। आता हे 10 म्हशीपर्यंत वाढवणार आहेत। तर बघू शकता यांनी शेड एका वर्षाखालीच बांधलेलं आहे, आपल्याला आताच व्हिडिओमध्ये सांगलं। आणि हे बघू शकता यांनी कशा प्रकारे ही गव्हाण काढलेली आहे। आणि हे बघू शकता जे मलमूत्र म्हशीचं आहे ते वाहून जाण्यासाठी बघू शकता कशा प्रकारे नाली यांनी काढलेली आहे। आणि ते बघू शकता खोरं पण इथं संध्याकाळी म्हशी राहतात का? संध्याकाळी। बरं। आणि हे तुम्ही एका वर्षाखाली शेड बांधलं म्हणजे तुमची तयारी दुग्ध व्यवसायाची होती? आधीच होती। आधीच होती?
तर एकंदरीत आपण आता किती 1-1.5 लाख खर्च आला म्हणलो ना हो. शेडला. हम्म. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कसं कमी खर्चामध्ये पद्धतशीर यांनी असं शेड केलेलं आहे आणि तिकडं कुटार म्हशीसाठी. तर अशा प्रकारे जर नियोजन केलं तर तुम्ही म्हशी बाळगू शकता नक्कीच. आणि तुम्हाला इथं समजा आता 10 म्हशीचं नियोजन एकदम ओके होऊ शकते. जा. बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो बघा यांचं शेड पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथं यांचा शेतीचा पसारा पण राहतो आणि बघू शकता कशा प्रकारे हे मलमूत्र जाण्यासाठी बाहेर हे केलेलं आहे. आणि हे बाहेर बघू शकता यांचं इथं जाळीचं कशा प्रकारे यांनी इथं कुक्कुटपालन पण केलं आणि बघू शकता कमी खर्चामध्ये. तर हे जे जाळीचं आहे हे जाळीचं याला किती खर्च आला असेल? याला काय 10-1 हजार आला असेल, 10-15 हजार आला. 10-15 हजार तेव्हा. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कसं एकदम सुटेबल नियोजन. असं पण तुम्ही शेती जोड व्यवसाय करताना असं नियोजन करू शकता आणि आपल्या शेतीला जोड व्यवसाय करत करत आर्थिक उन्नती तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करू शकता. तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.